श्री स्वामी समर्थ. लहान मुलांच्या जेवणात दररोज काय नवीन आणि पौष्टिक बनवायचं हा प्रत्येक आईला पडणारा मोठा प्रश्न असतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट बनणारी आणि अतिशय पौष्टिक अशी रवा बेसन धिरड रेसिपी. ही रेसिपी मुलांसाठी पचायला हलकी आणि चवीला अप्रतिम आहे. साहित्य: रवा अर्धी वाटी, बेसन 3 मोठे चमचे, दही 2 चमचे, कोथिंबीर, बारीक चिरलेली हळद, चिमूटभर मीठ, चवीनुसार साजूक तूप. भाजण्यासाठी कृती: एका बाउलमध्ये रवा, बेसन, दही, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करा. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा छान फुलेल. जर तुम्हाला हे अधिक पौष्टिक करायचे असेल तर तुम्ही यात किसलेलं गाजर, बीट किंवा काकडी देखील घालू शकता. आता पॅनला थोडे साजूक तूप लावा. त्यावर हे मिश्रण पसरवून गोलाकार धिरडे तयार करा. दोन्ही बाजूंनी छान खरपूस आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या. झटपट तयार होणारा हा पौष्टिक नाश्ता तुमच्या बाळाला नक्की खायला द्या. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.